सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्याशी भेट झाली आणि त्या ठिकाणी आमची चर्चा झाली आणि निवेदन देण्यात आलं. प्रमुख निवेदनामध्ये मागणी अशी होती की बोदोड तालुक्यातील बोरगाव शिवारमधील मुक्तड गावाच्या काही आदिवासी बांधवांनी वन हक्क 2006 नुसार दावे त्यांनी दाखल केलेले असता त्या ठिकाणी मुक्ताईनगर उपविभाग वन विभागाचे काही मुजोर कर्मचाऱ्यांनी आदिवासी बांधवांच्या घरी आपल्या शेतात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या पिकांची नासधूस केलेली आहे. तसंच घरात घुसून जीवनावश्यक वस्तू किंवा कागदपत्र या झोपडीमधून उचलून घेऊन गेले. तसेच काही कार्यकर्त्यांनी आपल्या समाज बांधवांनी कापूस विकून पैसे देखील त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. ते देखील त्यांनी पूर्ण उचलून घेऊन गेलेत. म्हणून आमचे जिल्हाधिकारी व प्रकल्पाधिकारी यांना निवेदनं देऊन संबंधित लोकांना न्याय भेटेल या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आले असता सहाय्यक प्रकल्पाधिकारी यांनी निवेदन स्वीकारून आम्ही संबंधितांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर कायद्यामध्ये तरतूद असतानाही वन हक्क अधिनियम 2006 सुधारित 2012 प्रमाणे कोणतेही दावे जोपर्यंत जिल्हा कमिटी आणि राज्य कमिटीकडे ते नामंजूर होत नाहीत तोपर्यंत वन अधिकाऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये मिळकतमध्ये जाण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असं वन हक्क अधिनियममध्ये नमूद असताना देखील अधिकारी दादागिरीने हम कायद्याने मुजोरपणा करतात व आदिवासी बांधवांना वेठीस धरतात. तसेच त्यांच्या ज्या आपल्या पिकं असतात त्यांची नासधूस करतात. अशा पद्धतीने कार्यक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे. म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. ॲट्रॉसिटी ॲक्ट 2000 सुधारित 2015 प्रमाणे 1989 सुधारित 2015 प्रमाणे BE आणि 3(1)G प्रमाणे सदर अधिकारी व गावातील जे दंडाणी यांनी त्या ठिकाणी गुरं चारून त्यांची नासधूस केलेली आहे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असे आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहेत. आणि आदिवासी एकता परिषद जोपर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालू राहणार आहे. आज आम्ही या ठिकाणी सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन आमची जी मागणी आहे आमची जी समस्या त्या मागणी या ठिकाणी मांडल्यात. त्याच पद्धतीने जिल्ह्यामध्ये खावटी कर्जाच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी चर्चा केली. आज रोजी जळगाव जिल्ह्यामध्ये 60% आदिवासी समाज हा ऊसतोडीसाठी आणि वीटभट्टीवर कामासाठी स्थलांतर होऊन गेला. तेव्हा कुठे आदिवासी विकास विभागाचे कर्मचारी अधिकारी आणि शासनाला जाग आली आणि ते आता सर्वे करत आहेत. आज रोजी 7% आदिवासी हे स्थलांतरित झाले आहेत. आज त्यांना तिथे फक्त घरं आहेत. आणि नेमका मुद्दा म्हणजे या जिल्ह्याला टार्गेट किती दिलेले आहे. 6 लाख लोकसंख्या असून 1 लाख कुटुंब या जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. आणि आमच्या माहितीनुसार 30,000 कुटुंबांना लाभ देण्यासंदर्भामध्ये गव्हर्नमेंटने या ठिकाणी खावटी कर्ज सर्वे सुरू केलेला आहे. तरी देखील 70,000 कुटुंब या ठिकाणी उपेक्षित राहणार आहेत व आपल्या योजनेपासून वंचित राहणार आहेत. शासनाची योजना नेमकी ही आदिवासीच्या विकासासाठी आहे का त्यांना दिशाभूल करण्यासाठी आहे असं या मोठा पेच आदिवासींसमोर निर्माण झालेला आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे शासनात की शासनाने आदिवासींसोबत याशा खेळ खेळू नये. आदिवासी हा भावनिक आहे आणि त्यांच्या भावनांची खेळू नये. कारण आदिवासी समाज हा शासनावर आज रोजी पूर्ण विश्वास टाकून शासन आमचं मायबाप आहे आणि ते आमचा विकास करतील. शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय आमचा विकास होईल या उद्देशाने आदिवासी समाज हा शासनावर अवलंबून आहे. आणि शासनच अशा चुकीच्या पद्धतीने जर धोरणांची अंमलबजावणी करत असाल तर निश्चितपणाने आदिवासींचा विकास होणार नाही असं आदिवासींचे कार्यकर्ते म्हणून समाजामध्ये काम करत असताना आम्हाला अनुभव आलेला आहे. म्हणून आम्हाला एक वाईट देखील या ठिकाणी वाटलं आणि कुठेतरी शासनाला या गोष्टीची जाणीव व्हावी म्हणून आदिवासी एकता परिषदेने निर्णय घेतलेला आहे का जोपर्यंत जळगाव जिल्ह्यामधील आदिवासींना पूर्णपणे न्याय मिळणार नाही तोपर्यंत आदिवासी एकता परिषद ही आंदोलन करेल. एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. आपकी जय, जिंदाबाद. आदिवासी एकता जिंदाबाद. आदिवासी एकता जिंदाबाद. लढेंगे जीतेंगे. लढेंगे जीतेंगे. काय दुकानावर लाईट आला का आला तुम्ही अक्कल म्हटलं दिनच तीन तास होतं मी चालू करते ना. पत्रकार माननीय व्यासपीठावर असलेले श्री